असो ऐसा कोठे आठवचे नाही देच विदेही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगकारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पाये माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिण्यू वीणा पुस्तक धारिणीं अभयदां जाट्यांधकारा पहां हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा हो ओम नमो ज्ञानेश्वरा Oh,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो विठ्ठल सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवद चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे। माझ्या समोर बसलेल्या पैकी उभा राहिलेल्या पैकी सगळ्यांच्या अभंग पाठ आहे असं मी गृहीत धरतो। जरी कुणाच्या पाठ नसला तर मी काय खाली येऊन तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही कीर्तनापुरतं हो म्हणा। मी अभंगावर माझ्या नियोजित वेळेमध्ये मला जमेल त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्या आशेनं ज्या विश्वासानं ज्या श्रद्धेनं या नारदाच्या गादीवर तुम्ही मला तुमच्या 2 तासाची वेळ दिलेली आहे, या 2 तासाच्या वेळेमध्ये तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या या वेळेचा दुरुपयोग होईल असं मी कीर्तन करणार नाही। ज्या गादीवर मी उभा आहे या गादीचा अपमान होईल असा एकही शब्द माझ्या कीर्तनाच्या वेळेत माझ्या मुखातून येणार नाहीये। जो अभंग मी कीर्तनासाठी निवडलाय या अभंगाला सोडून मी तुम्ही हसावं म्हणून काहीही बोलण्याचा प्रयत्न करणार नाहीये। हे मी कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला का सांगितलं त्याचं कारण या गादीची परंपरा या गादीचा नेम मला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या कीर्तनात कधीही मोडण्याचा प्रयत्न करत नाही। भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या गोष्टी विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। आणि या संतांनी घालून दिलेल्या मर्यादेचा भंग होईल असं कीर्तन मी माझ्या नियोजित वेळेमध्ये करणार नाहीये। सुंदर नियोजन आहे। आई संतोषी मातेच्या या पवित्र दरबारामध्ये मलाही आजच्या ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याची संधी माझे परमार्थिक स्नेही मृदंगाचार्य हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक आणि त्यांच्या धर्मपत्नी अनिताताई महाराज सुद्रिक यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे या संस्थांचे महंत ज्यांच्या आशीर्वादाने ही सेवा हा सुंदर उत्सव संपन्न होतोय, गुरुवर्य गोपालदासजी बाबा आणि ज्यांच्या सुंदर कुशल मार्गदर्शनानं हा सुंदर नामयज्ञ संपन्न होतोय ते हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज, या परिसरातील श्रीक्षेत्र पेठ या गावातील पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी पुरुष मंडळी आणि बाबांचा सर्व भक्त परिवार आणि माझे परमार्थिक स्नेही दीपक महाराज यांच्या ज्ञानय वारकर शिक्षण संस्थेतील त्यांच्या सर्व गुणवान विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे माझे परमार्थिक स्नेही मृदंगाचार्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली खोटे, याला हात लावल्यावर शिट्टी मारते का? विठ्ठल विठ्ठल बरं आहे, हात लावल्यावर शिट्टी मारते। संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत माझ्या समोर। ही मुलं कोणाच्या संस्थेतली? आपल्याचे का? ते का खाली बसले? बरोबर, सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि सर्वांच्या समोर ही माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे। या कीर्तनाच्या पत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त पहिला दिवस माझ्याकडे आहे आणि शेवट विश्वनाथ महाराज रिठे यांच्याकडे काल्याचं कीर्तन आहे। मला पहिला दिवस का दिला त्याचं कारण आहे, माझं नाव गणेश आहे आणि एवढा मोठा सुंदर कार्यक्रम बाबाजीनं जर एवढ्या चांगल्या नियोजनामध्ये केला असेल, तो निर्विघ्नपणे पार पाडायचा असेल तर तो गणेशापासूनच सुरू झाला पाहिजे, म्हणून माझ्याकडे विठ्ठला विठ्ठल। आपल्या
आपल्या सर्वांच्या कानावर सुंदर आवाज ज्यांच्या माध्यमातून येतोय ती सुंदर सिस्टीम, सुंदर मंडप आमच्या या ठिकाणी, मला त्यांचं नाव परिचित नाही आहे, परंतु तेही या ठिकाणी आहेत आणि सुंदर आवाज आपल्या समोर आपल्या सर्वांच्या कानावर देण्याचं काम इमानदारीनं ते करतायत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर आहेत, सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या वाङ्मयीन सेवेला या ठिकाणी मी सुरुवात करतो. समोर यूट्यूबलाही शूटिंग चालू आहे, त्यालाही खूप खूप धन्यवाद देतो. म्हणजे तो आपले चांगलंच यूट्यूबला टाकेल. तसं वाईट वागतं मी पण काही बोलणार नाही आणि ते तू पण आलंच तर टाकू नको. विठ्ठला सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी एवढी सुंदर ही सर्व विद्यार्थी आळंदीमधील माझ्या ज्ञानोबा रायांच्या पायाजवळ राहणारी सर्व मुली या ठिकाणी आहेत. माझ्या समोर तुमच्या सर्वांच्या समोर ज्यावेळेस मुली चाली म्हटल्या, हरिपाठ ऐकला असेल, दिवसभरातले जे काही कार्यक्रम ऐकले असतील, या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या बऱ्याच आई वडिलांना असं वाटलं असेल की माझी मुलगी गाणारी झाली असती तर बरं झालं असतं, माझ्याही मुलीला मी आळंदीला टाकलं असतं तर बरं झालं असतं, माझ्याही मुलाला मी गाणारं केलं असतं तर बरं झालं असतं. बऱ्याच बापाला पोरगं गाणारं व्हावं असं वाटतं, पण ते पेनारं निघतं हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी ज्ञानोबा रायांच्या पायाजवळ राहावं लागतं आणि म्हणून हे सर्व भाग्यवान मुलं आहेत की आज 8-9 दिवस तुम्हाला त्यांचं सानिध्य भेटणार आहे. मी सुंदर अभंग आपणा सर्वांच्या सेवेसाठी निवडलाय. अभंग जगद्गुरु तुकोबा रायांचा आहे. पहिला दिवस आहे, वारकरी संप्रदायानं घालून दिलेला नेम आहे, सप्ताहाचा पहिला दिवस असला तर अभंग कोणता असावा, सप्ताहाच्या मध्यंतरी अभंग कोणता असावा, जागराचं कीर्तन असेल तर अभंग कोणता असावा आणि सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर अभंग कोणता असावा. पहिला दिवस असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाचं रूपाचं वर्णन करणारा अभंग असावा, म्हणून नामाची महती सांगणारा अभंग मी आपल्या समोर निवडला आहे. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबा रायांचा आहे. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव ज्या समाधानासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो, या जीवाला समाधानाचा पत्ता जगद्गुरु तुकोबा राय सांगतायत. काय केल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये या जीवाला समाधान भेटणार आहे. महाराज सांगतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आमच्या जीवनामध्ये आम्ही सदा नेहमी रात्रंदिवस तर भगवान परमात्म्याचं भजन केलं तर आमचे चित्त समाधान होईल. महाराजांना विचारलं, महाराज समाधान तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं मिळालं का? जगद्गुरु तुकोबा राय सांगतायत, हो, मी माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि ते नामस्मरण रूपी सुखाचे अलंकार मी माझ्या जीवनामध्ये या शरीरावरती परिधान केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत सो. ते सुखाचे अलंकार मी माझ्या अंगावर परिधान केले आणि मी आनंदानं या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये डुलायला लागलो. परमार्थामध्ये नाचत असताना डुलत असताना जगद्गुरु तुकोबा राय सांगतायत, माझ्या अवस्थेचं वर्णन असो ऐसा कोठे आठवचे नाही. मी देहामध्ये होतो परंतु विधा मुक्ती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले. देहेच विदेही भोग दशा. महाराजांना विचारलं, महाराज नामस्मरण केल्यावर या जीवनाची अवस्था काय झाली? जगद्गुरु तुकोबा राय सांगतायत, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आमचं जीवन अग्निरूप झालं म्हणजे ज्ञान स्वरूप झालं. आमच्या जीवनाला पापही स्पर्श करत नाही, आमच्या जीवनाला पुण्यही स्पर्श करत नाही. त्याचा परिणाम या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आमचं जीवन मुक्त झालंय. विठ्ठला असा सुंदर 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर गायलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्यानं आम्हाला जीवन दिलंय, हे फक्त जीवन चांगलं वागण्यासाठी आणि देवाचं भजन करण्यासाठीच दिलंय. याच शरीराला आल्यावर फक्त माणसाला भजन करता येतं, बाकीच्या कुठल्याही शरीराला भजन करता येत नाही. त्याला कितीही वाटलं मी कीर्तनात जाऊन बसावं तर त्याला बसता येत नाही.
महाराज सांगतायत फक्त एवढंच भगवान परमात्म्यानं दिलेलं 3.5 हाताचं शरीर आहे की ज्या शरीरानं माणसाला भजन करता येतं. याच नरदेहाला आल्यावर फक्त भजन करता येतं. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि काहे ज्ञान नाही कोठे, आणि काहे ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. महाराज सांगतायत याच देहाला आल्यावर भजन करता येतं. पण या देहाला येऊनही ज्यावेळेस हा समाज भजन करत नाही त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संतांना या मृत्यू लोकामध्ये अवताराला यावं लागतं. तुमच्या आमच्या पाया पडून सांगावं लागतो बाबांनो भजन करा. या मृत्यू लोकामध्ये देवानं शरीर भजन करण्यासाठी दिलाय, बाकीचा उद्योग करण्यासाठी शरीर दिलेलं नाहीये. म्हणून 42 वर्ष एक जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम करतो की लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही भजन करावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय सारख्या साधू संतांचा अवतार झाला आणि वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सांगितलं बाबांनो भजन करा म्हणून. एवढं विश्वासानं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं रे मृत्यू लोकामध्ये जर एखाद्यानं देवाचं भजन केलं आणि भजन करून त्या माणसाचं वाटोळं झालं असं एकही उदाहरण या मृत्यू लोकामध्ये कधीच आम्हाला पाहण्यासाठी मिळणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. महाराज सांगतात अरे देवाचं भजन केलं आणि त्याचं वाटोळं झालं असं कधी होणार नाहीये. देवाचं भजन करूनही ज्या दिवशी वाटोळं होतं त्या दिवशी समजायचं आमचं भजन चुकीच्या रस्त्यानं चाललेलं आहे. परमार्थाच्या रस्त्याला लागलो वाटोळं तर कधी होणार नाही. पण ज्या दिवशी परमार्थाच्या रस्त्यावर येऊनही जर आमच्या जीवनामध्ये वाईट दिवस येत असतील तर समजायचं आमचा परमार्थाचा रस्ता चुकीचा आहे. विठ्ठला म्हणजे माळा घातल्यावर नरकात जाता येत नाही हे चुकीचं आहे. माळ घालणारालाही नरकात जाता येतं, भजन करणारालाही नरकात जाता येतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. अरे मृत्यू लोकामध्ये भजन करून सुद्धा नरकात जाता येतं आणि भगवान परमात्म्याला शिव्या देऊन सुद्धा देवाच्या चरणाजवळ जागा भेटते हा सांगणारा आमचा परमार्थ आहे. आम्ही भजन केलं पण त्या भजनामध्ये जर आमच्या प्रेमच नसेल तर भगवान परमात्मा आमच्या भजनाकडे डुंकूनही पाहणार नाही गड्या. आणि तुम्ही देवाला सकाळी उठल्या उठल्या शिव्या द्या, त्या शिव्यामध्ये जर प्रेम असेल तर तो भगवान परमात्मा शिव्या सुद्धा खाली मान घालून ऐकून घेतो. हा प्रेमाचा विषय आहे. आम्ही दिंडीला जातो. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये हजारो लोक दिंडीमध्ये जातात. घरून सांगून गेलेले असतात आम्ही दिंडीत चाललो म्हणून. पण ज्ञानोबारायांचा सोहळा आळंदीतून निघाल्यापासून पंढरपूरला जाईपर्यंत ते दिंडीची कधीच भेट घेत नाहीत. पापाचे कळप दिंडीपासून 2 किलोमीटर पुढे राहतात, नाहीतर 2 किलोमीटर. त्याला म्हटलं पुढे का आला होता? तो म्हटलं महाराज कपडे धुवायचे होते. म्हटलं बरं. दुसऱ्या दिवशी मागं थांबला. म्हटलं आज मागं का थांबला? तो म्हटला महाराज पंक्तीवाल्यानं एवढं जीव घातलं, घडीभर झाडाखाली बसावं म्हटलं, तसाच डोळा लागला तोपर्यंत दिंडी पुढे गेली. म्हटलं मी म्हटलं मग तू कधी असतो दिंडीत पंढरपूरला जाईपर्यंत? त्यानं मला सांगितलं वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. कधी असतो? तो म्हटला महाराज दिंडी किती पण लांब जाऊ द्या,
मी रिक्षाला लटकून जातो पण पंक्तीचा ठेपा कधीच सोडित नाही म्हटलं महाराज. बरोबर, असे जे फक्त पंक्तीला जेवणारे बहादर असतात ना माऊली, ते एवढे लबाड असतात. ते पंक्तीवाल्यानं जसा भेद केलाय तसा श्लोक म्हणतात. जर पंक्तीवाल्यानं गुलाबजाम खायला केले ना तर त्यांचा श्लोक ठरलेला असतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा. कोणाचा? दिंडीचा नाही, भजनाचा नाही, दिंडीवाल्या महाराजांचा नाही, गुलाबजामांचा. तुझे कारणी देह माझा पडावा. भलं त्या गुलाबजामांसाठी मरण आलं तरी चालेल, पण तुझ्याच कारणी माझा देह पडला पाहिजे. आणि जर पंक्तीवाल्यानं बाजरीच्या भाकरीं पिठलं केलं तर हा श्लोक म्हणत नाही मग सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हणून. पंक्तीवाल्यानं बाजरीच्या भाकरीं पिठलं जर केलं तर याचा श्लोक सुद्धा बदलतो. म्हणजे समोरचा भेद पाहून श्लोक म्हणणारे गडी आहेत. यांच्या जीवनात कधी परमार्थाच्या शेवटच्या ध्येयापर्यंत ही माणसं पोहोचायची. बाजरीच्या भाकरी केल्या तर याचा श्लोक बदलतो. त्या बाजरीच्या भाकरीकडे पाहून हा श्लोक सुद्धा म्हणत असतो, रावणा रावणा राज्य गंभीर केले. खरं तर रावणाचा आणि बाजरीच्या भाकरीचा काहीच संबंध नाही, पण फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी परमार्थामध्ये गेलेली माणसं जरी परमार्थ करत दिसली तरी त्यांचा रस्ता मात्र नरकाचा ठरलेला, हे मात्र खरं आहे. जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या देत होती गड्या, भजन नाही. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या. जनाबाईनं ज्या दिवस भगवान परमात्म्याला शिव्या दिल्या त्याचं कारण फार वेगळं होतं. नामदेव महाराजांच्या घरी 14 लोकांची सेवा करण्याचं काम जनाबाई करत होती. दासी म्हणून जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी होती. रोज सकाळी उठली की पहाटे उठून दळण जनाबाई दळायच्या. आणि एक दिवस दळण्याचा आवाज जगाच्या मालकाच्या कानावर गेला आणि तो जगाचा मालक नामदेव महाराजांच्या घरी आला. आणि घरी आल्यावर जनाबाईचं दळण दळताना पाहिल्यावर जनाबाईला सांगितलं, जने आज मी सुद्धा तुझ्या बरोबर दळणार आहे. जनाबाई एका बाजूला आहे, एका बाजूला जगाचा मालक बसलेला आहे. पहाट होईपर्यंत जगाच्या मालकानं जनाबाईला दळू लागला. आणि पहाट झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा जनाबाईला सांगतोय, जने आता मला जावं लागेल. मी जर विटेवरती उभा दिसलो नाही तर काकडा आरतीसाठी येणारे वारकरी म्हणतील देव गेला कुठं. ब्राह्मण लोक विचारतील देव गेला कुठं, मला जावं लागेल. भगवान परमात्मा जनाबाईच्या घरून उठले, नामदेव महाराजांच्या घरून उठले आणि विटेवरती ज्यावेळेस निघाले, रात्री आपल्या अंगावरचा पितांबर ज्या खुंटीला लटकून ठेवला होता तो तसाच राहिला. आणि जनाबाईची फाटकी गोधडी घेऊन जगाचा मालक विटेवरती येऊन उभा राहिला. ज्यावेळेस पहाटे पहाटे वारकरी आरतीसाठी आले त्यावेळेस वारकऱ्यानं पाहिलं तर देवाची चोरी झाली म्हटले. देवाचा सोन्याचा पितांबर चोरीला गेला. सगळ्या पंढरपुरामध्ये आरड्या झाला, चोरी कोणी केली, चोरी कोणी केली. त्यावेळेस जनाबाईची एक मैत्रीण होती, तिनं सांगितलं चोर सापडला म्हटले. कोण चोर आहे? ज्याची गोधडी आहे ना तो चोर आहे म्हटले. कोणाची गोधडी आहे? त्या मैत्रिणीनं सांगितलं ही गोधडी जनाबाईची आहे. जनाबाईला बोलवलं आणि जनाबाईला ज्यावेळेस विचारलं ही गोधडी तुझी आहे, जनाबाईनं सांगितलं हो गोधडी माझी आहे. त्यावेळेस जनाबाईला या चोरीची शिक्षा म्हणून पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुलावर देण्यासाठी ठरवलं. त्या ठिकाणी बोलवलं आणि जनाबाईला विचारलं, जने सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस जनाबाईनं सांगितलं काहीच इच्छा नाही. जनाबाईच्या जागेवर आपण असतो तर आपण म्हणलं असतो आम्हाला घरी नेऊन सोडा. पण ती जनाबाई होती, ती म्हटली ज्याच्यामुळं फाशी झाली त्याच्या दारात घेऊन चला. देवाच्या दारात जनाबाईला उभा केलं आणि जनाबाईला देवाच्या दारात उभा केल्यावर जनाबाईनं कमरेला पदर खोचला होता. महिला मंडळी, तुमच्या दोघींचे एकमेकीचे भांडणं लागल्यावर आपण जसं कमरेला पदर खोचून एकमेकीला शिव्या देतो ना, इथल्या नाही, मी आमच्या तिकडल्या सांगतो. तिकडे गेल्यावर मग इकडल्या सांगत असतो, रोज नवीन कुठून आणायचे. एकमेकीचे भांडण लागले की कमरेला पदर खोचून बाया शिव्या देतात. काही काही बायांना तर शिव्यामध्ये PhD केलेली असते. 1 तास भांडण चाललं तर शिवी डबल येत नाही. जनाबाईनं भगवान परमात्म्याला शिव्या देताना कमरेला पदर खोचला होता आणि जनाबाई भगवान परमात्म्याला सांगत होती, देवा
अरे मी आतापर्यंत फक्त काही माणसं अशी ऐकली की वरून गोरे असले तर आतून काळे असतात, आतून काळे असले तर वरून गोरे असतात. पण देवा तू वरून जेवढा काळास तेवढाच तू आतून काळास. तुझ्या दरबारामध्ये खरं वागणाऱ्याला न्याय नाहीये देवा. मला आज समजलं की धुंद झाला तुझा दरबार, कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, दरिद्री तो भाग्यवंत केला, धुंद झाला तुझा दरबार. अरे तुझ्या दरबारामध्ये खरं वागणाऱ्याला न्याय नाहीये देवा. आणि जनाबाईनं कमरेला पदर खोसला होता आणि भगवान परमात्म्याला जनाबाई शिव्या देत होती. जनाबाई भगवान परमात्म्याला शिव्या देताना म्हणत होती, अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहोनी अंगणी, शिव्या देती दाशी जनी. जनाबाई भगवान परमात्म्याला त्याच्याच दारात उभा राहून शिव्या देत होती. आणि जगाचा मालक माझ्या जनाबाईच्या शिव्याखाली मान घालून ऐकत होता. हे जनाबाईच्या शिव्यामध्ये प्रेम होतं. आम्ही भजन करतो, आमच्या भजनात प्रेम नाहीये. आणि जनाबाई शिव्या देते तरी त्या शिव्यामध्ये प्रेम आहे. परमार्थाची ताकद आहे गड्या. विठ्ठला आणि म्हणून ज्या भजनामध्ये प्रेम नाहीये ते भजन आम्ही किती दिवस केलं तर जगाचा मालक आमच्याकडे डोंकून सुद्धा पाहणार नाहीये. तुमच्याकडे बागायती क्षेत्र आहे, तुमच्याकडे ऊसाचे मळे आहेत, आणखीन वेगवेगळी पिकं आहेत. पण मी जेव्हापासून म्हणजे जोपर्यंत अंधार नव्हता तोपर्यंत मी आळे फाटा सोडून इकडे ज्यावेळेस निघालो, मी इथपर्यंत येईपर्यंत पाहिलं, मला कापसाचे पिकं अजिबात दिसले नाही. तुरळूक एखाद्याकडे असले तर मला काय माहीत नाही. कापूस नाही आहे आमच्याकडे, सगळीकडे कापूस आहे. आमच्या भागामध्ये जुनी माणसं म्हणायची, ज्या बोंडामध्ये कापूसच येत नाही त्याला बोंड म्हणू नका. कापूसच येत नाही ना त्याला का बोंड म्हणायचं. जुनी माणसं म्हणायची, ज्याच्यामध्ये कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नका, आणि ज्याच्यामधून कधी हरिनामच बाहेर येत नाही त्याला तोंड म्हणू नका. जे वाऱ्यानं कधी हलत नाही त्याला पान म्हणू नका, आणि ज्याला चांगलं ऐकायची सवयच राहिलं नाही त्याला कान म्हणू नका. जो दानाच्या वेळी मागे आखडतो त्याला हात म्हणू नका, आणि जी माणसाला उपाशी पोटी झोपवते तिला रात म्हणू नका. जिला ज्या वासराला पाहिल्यावर जिला पानाच फुटत नाही तिला गाय म्हणू नका, आणि जिला आपला कानाच ओळखू येत नाही तिला माय म्हणू नका. संकटाच्या समयी जी आम्हाला उपयोगी पडत नाही तिला शक्ती म्हणू नका, आणि जिच्यामध्ये प्रेमच राहिलेलं नाही महाराज सांगतायत तिला भक्ती म्हणू नका. विठ्ठला अशी प्रेम नसलेली भक्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही किती दिवस केली तर त्या भजनानं आमच्या जीवनामध्ये कधी कल्याण होणार नाही. आम्ही भजन केलं पाहिजे. का देवाचं आम्ही भजन करायचं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे या जगामध्ये फक्त त्याचंच भजन केलं तर फायद्याचं आहे, बाकी कोणाचं भजन केलं तर आपल्या अजिबात फायद्याचं नाही. का आमच्यावरती वेळ आली की आमच्या पाठीमागं खंबीरपणे फक्त तोच उभा राहतो, बाकी कोणी उभा राहत नाही. हे सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी विसायेती, सोडविल माझा स्वामी विसायेती, सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी विसायेती, सोडविल माझा स्वामी विसायेती. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी निष्ठायेसी, सोडविल माझा स्वामी विसायेती, सोडविल माझा स्वामी विसायेती. देवाचं भजन का करायचं बाबा, त्याचं कारण आहे, आम्ही ज्यावेळेस संकटात सापडू त्यावेळेस त्याच्याशिवाय आम्हाला कोणी सुद्धा सोडवत नाही.
सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी. कुणाचा सोयरा आमदार असेल, कुणाचा खासदार असेल, कुणाचा मंत्री असेल, पण आमच्यावरती संकट पडलं की ना आमदार ना खासदार ना मंत्री कोणीच येत नाही. महाराज सांगतात मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात तुका म्हणे तुला, तुला म्हणजे मला नाही सगळ्याला. सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या जगामध्ये देवाचं भजन याच गोष्टीमुळे करायचं की आमच्यावरती संकट आलं की देवाशिवाय आम्हाला दुसरं कोणी सुद्धा सोडायला तयार होत नाही, म्हणून आम्हाला त्याचं भजन करायचं. 2 वर्षापूर्वी भयंकर रोग या देशामध्ये आला. त्या देशात या रोगाचं नाव होतं कोरोना. आम्हाला याच्या अगोदर फक्त आम्ही संतांची प्रमाण म्हणत होतो, पण या कोरोनानं खरंच आम्हाला दाखवून दिलं की संकट आलं की कुणीच आम्हाला सोडत नाही. नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सुखे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले, मेल्या माघारी सर्व राहिले, कुठतील धागे ढोले, ज्ञानमायेचा बाजार, ज्ञानमायेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. एकदा सगळेजण टाळ्या वाजा बरं यांच्यासाठी. आणि श्वेताताई माझ्या गावाजवळची बरं का, म्हणजे म्हणून टाळ्या वाजा असं नाही म्हणलो मी, सगळ्यांसाठी वाजा म्हटलं एकदा. आपल्या मुली शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाही त्या गाण्यावर नाचताना पाहण्यापेक्षा जरा वारकऱ्यात नाचताना पाजा, म्हणजे जगा आपल्याला आनंद भेटेल. बापाला आनंद होतो शाळेच्या गॅदरिंगमध्ये आपली पोरगी नाचल्यावर, पण माझ्या वारकरी संप्रदायात ज्ञानोबा रायानं घालून दिलेल्या परंपरेमध्ये जिथं जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई जन्माला आल्या, त्याच वारकरी संप्रदायाची कास धरून आज या वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या नाचणाऱ्या मुली आहेत, म्हणून मी तुम्हाला टाळी वाजा म्हटलं. या जगामध्ये आम्हाला कोरोनानं आत्तापर्यंत फक्त आम्ही म्हणत होतो की कुणीच कुणाचं नाही आहे. संकटाच्या समय आम्हाला फक्त आमचा जगाचा मालक सोडवतो, पण आम्हाला कोरोनानं दाखवून दिलं नाही कुणाचे कुणी. तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळी सोयी रे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दुरे, प्राण्या मायेचा बाजार. खरोखर ज्या बायकोवर एवढा विश्वासानं 35 वर्ष संसार ज्या माणसानं केला, म्हणजे एवढ्या प्रेमानं दोघं जण राहत होते. दीपक महाराज दोघाला कधीच दोन आईस्क्रीम घेतले नाही, एक घेतले तर दोघं खायचे, एवढं प्रेमानं. आणि कोरोनामध्ये मालकाला कोरोना झाला, 20 वरती मालकाचा स्कोर गेला. डॉक्टरनं विचारलं तुम्ही आता फक्त एका तासाचे जोडीदार आहेत, एका तासामध्ये तुम्ही जाणार आहे, तुमची शेवटची इच्छा काय आहे? 20 वरती स्कोर गेलेल्या माणसानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर ज्या बायको बरोबर 35 वर्ष प्रेमानं संसार केलाय, फक्त तिच्या हातात हात द्यायचे आणि मरायचे म्हटलं. कोण म्हटला?
ज्याचा स्कोर 20 वरती गेला होता. आणि मग घरी डॉक्टरने निरोप पाठवला. बायकोला सांगितलं तुमच्या मालकाची इच्छा आहे, तुमच्या हातात हात द्यायचे आणि मारायचे. बायकोनं विचारलं त्यांचा स्कोर किती आहे. डॉक्टरनं सांगितलं 20. ती म्हटली मग तसेच वडेला नाही, घरी सुद्धा आणू नका. त्यावेळेस त्याला समजलं की या जगामध्ये संकटाच्या समय फक्त जगाचा मालक उभा राहू शकतो. म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. विठ्ठला देवाचं भजन करायचं पहिलं कारण मी सांगितलंय, संकटाच्या समय आम्हाला देव सोडवतो म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात जास्त किमतीचं काय असेल तर हे 3.5 हाताचं मनुष्य शरीर आहे. आणि हे शरीर ज्या दिवशी देवानं दिलंय त्या दिवशी 1 रुपया आमच्याकडून घेतला नाही, फुकट आमच्या स्वाधीन करून दिलंय. म्हणून आम्ही त्या देवाचं भजन केलं पाहिजे. देवानं शरीर फुकट दिलंय, पण या फुकट दिलेल्या शरीरानं भजन करावं अशी बुद्धी आमच्या डोक्यात कधी आली नाही. त्याचं कारण आहे देवानं फुकट दिलंय. आणि ज्या दिवशी एखादी गोष्ट आम्हाला फुकट मिळते ना दादा, त्या दिवशी तिची किंमत आम्हाला कधी कळत नाही. फुकट मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत कळत नाही. ज्या दिवशी कष्टानं सायासानं इमानदारीनं माणूस एखादी गोष्ट कमवतो त्या दिवशी तिचा खर्च करताना सुद्धा माणसाला कष्ट होतात, ती वापरताना सुद्धा माणूस जपून वापरतो. 3.5 हाताचं शरीर देवानं फुकट दिलंय म्हणून हे वापरताना आम्ही कधीच याचा विचार केला नाही. शरीर फुकट दिलंय, या शरीरामध्ये एवढे माणूस सगळ्या गोष्टीत दान देईल. एखाद्याच्या मनात दान आलं, देण्याची इच्छा आली तर तो जमीन दान देईल. एखाद्याच्या मनामध्ये दान देण्याची गोष्ट आली तर तो एखाद्याला गाडी दान देईल. एखाद्याला दान द्यायचं असेल तर काहीही दान देईल, पण त्याला जीव मागितला तर तो कधीच देणार नाही. भगवान परमात्म्याचं भजन करायचं त्याचं कारण आहे, त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला जीव दान दिला म्हणून आम्हाला त्याचं भजन करायचंय. विठ्ठला विठ्ठला हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गाईन गुणदया. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. देवाचं भजन करायचंय महाराज सांगतात, त्यानं आम्हाला जीव दान दिलाय, अनमोल किमतीचं शरीर दिलंय. खरं सांगा या शरीराची किंमत होते का? जगाच्या बाजारात कुठल्याही गोष्टीची किंमत होते. मला विचारलं महाराज तुमचा शर्ट किती रुपयाचा आहे, मी सांगेल 200 रुपये मीटरचा आहे, 500 रुपये मला खर्च आला. मला विचारलं धोतर केवढ्याचं, मी सांगेन 800 रुपयाचं आहे. मला सांगितलं घड्याळ केवढ्याचं, मी सांगेन 2000चं आहे. मला विचारलं तुमची गाडी केवढ्याची, मी सांगेल 8 लाखाची आहे. या सिस्टीमवाल्याला विचारलं माईक केवढ्याचा, तो सांगेल बिचारा 10,000चा 5,000चा आहे. दीपक महाराजाला विचारलं तुमच्या संस्थेतले हे टाळ किती रुपयाचे, ते सांगतील एवढ्या एवढ्या पैशाचे आहेत. या जगात अशी गोष्टच नाही आहे की त्या गोष्टीची किंमत होत नाही. पण मी कुणालाही विचारलं या शरीराची किंमत काय आहे, तर या जगाच्या बाजारात शरीराची किंमत सांगणारा मायका लाल कोणी जन्माला नाही आला. आम्हाला देवानं 32 दात दिले पहिल्यांदा, ते 32 दात पाडले, पुन्हा 32 दात दिले. बरं झालं देवानंच पाडले, लोकांनी नाही पाडले. लोकांनी पाडण्यापेक्षा त्यांनीच पाडले, आहे का नाही. आम्हाला 64 दात दिले, 1 रुपया आमच्याकडून घेतला नाही. 1 दात जर परत तुम्हाला दुसरा पडला आणि दुसरा टाकायचा म्हटला तर 50,000 रुपये खर्च येतो. 64 गुणिले 50,000 घरी गेल्यावर हिशोब करा, नुसती दाताची किंमत किती होती. ज्या माणसाला टक्कल पडले तो जर केस टाकायला गेला ना, आता केस टाकून भेटतात, एका केसाला 80 रुपये लागतात. देवानं 3.5 करोड केस दिलेत आपल्या अंगावर. 3.5 करोड गुणिले 80 रुपये घरी गेल्यावर हिशोब करा पैसे केसाचे किती होतात. एखादी चालू शीर आमच्या शरीरातली चॉकअप झाली, तिची अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी करायचं असेल तर 2.5 लाख 3 लाख खर्च येतो. आमच्या शरीरात देवानं 72,000 नाड्या दिल्यात, व्यवस्थित चालतात. घरी गेल्यावर हिशोब करा, 72,000 गुणिले 2.5 लाख रुपये. या शरीराची किंमत नाहीये,
पण देवानं फुकट दिलंय म्हणून आम्हाला या शरीराची किंमत समजली नाही. सगळ्याला 2-2 हात दिले का नाही? वर करा हात. दिले का? सगळ्यांना 2-2 हात आहेत. या प्रत्येक हाताला देवानं बोट किती किती दिलेत? किती आहेत? 5-5 बोट आहेत. या प्रत्येक बोटाला कांडे किती किती आहेत? अंगठ्याला किती आहेत? काही 70 वर्षाचे आहेत तरी अंगठ्याचे कांडे मोजायला लागले. म्हणजे 70 वर्षात त्यांना कांडे सुद्धा माहित नाही आपल्याला किती आहेत. चला, देवानं 5 बोट दिलेत, 3-3 कांडे दिलेत. या प्रत्येक बोटाला देवानं काम ठरवून दिलंय आणि प्रत्येक बोटाला देवानं वेगळं वेगळं नाव दिलंय. आम्ही याचा कधीच अभ्यास केला नाही, कारण फुकट मिळालं का आम्हाला काही घेणं देणं. या बोटाला अंगठा म्हणतात, या बोटाला अंगठ्या शेजारचं बोट म्हणतात. असं आहे का? या बोटाला अंगठा म्हणतात, या बोटाला तर्जनी म्हणतात, या बोटाला मध्यमा म्हणतात, याला अनामिका म्हणतात आणि याला करंगळी म्हणतात. या अंगठ्याला देवानं काम वेगळं दिलंय, तर्जनीला काम वेगळं दिलंय, मध्यमेला वेगळं दिलंय, अनामिकेला वेगळं दिलंय आणि करंगळीला वेगळं दिलंय. अंगठ्याला काम देवानं ठरवून दिलंय. ज्या दिवशी जन्म जाता बाप जातो त्या दिवशी बापाला पाणी पाजताना उलट्या अंगठ्यानं पाणी पाजायचं, त्याच्यासाठी देवानं आम्हाला अंगठा दिलाय. आम्हाला अंगठ्या शेजारचं बोट दिलंय, ज्या बोटाला तर्जनी म्हणतो. दूरची किंवा जवळची गोष्ट दाखवायची असेल तर याच बोटानं दाखवायची. दर्शक म्हणून जे बोटाचं नाव आहे ते आमच्यासाठी तर्जनी आहे. मध्यमा म्हणून ज्या बोटाला नाव दिलंय, या मध्यमाच्या बोटाला नाव ठरवून दिलंय, त्याचं त्याला काम ठरवून दिलंय. सकाळी उठल्यावर डाव्या हातावर मिश्री घ्यायची, उजव्या हातानं बोट दात घासायचे. त्यावेळेस दात घासण्यासाठी जे बोट आहे ते मधलं बोट आहे. अनामिका आहे. या अनामिकेला काम देवानं ठरवून दिलंय. सकाळी उठून आंघोळ केल्यावर देवाची पूजा करायला बसलं की डाव्या हातावर गोपीचंद उघडायचा आणि उजव्या हातानं या अनामिकेनं आपल्या कपाळाला गंध लावायचा. हे अनामिकेला काम आहे. आणि करंगळीला काय काम आहे? पोरं हसले, त्याचं कारण आहे, शाळेत जर पोरांना लघवी आली तर ते सरला फक्त करंगळी दाखवतात की सर आम्हाला लघवीला जायचंय. म्हणजे लघवीला जायचंय का विचारायसाठी देवानं आपल्याला काय दिली? देव एवढा बावळट आहे का? हे विचारायसाठी करंगळी नाही आहे. अरे देवानं करंगळी दिली. या करंगळीचं तर या 4 बोटापेक्षा फार भयानक काम आहे. ज्या दिवशी देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न मंडपामध्ये 7 फेरे मारायचे असतात, ज्या दिवशी आपला बाप आपली 18 वर्षाची तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पोरगी दुसऱ्याच्या हातामध्ये म्हणजे नवरदेवाच्या हातामध्ये आपल्या पोरीचा हात देतो, ज्या दिवशी 7 फेरे मारायचे त्या दिवशी पोराच्या खांद्यावरचं उपरणं आणि पोरीच्या खांद्यावरचा पदराची ज्या दिवशी गाठ मारली जाते, त्यावेळी 7 फेरे मारताना पोराच्या करंगळीमध्ये पोरीचं बोट गुंतवलं जातं, करंगळी गुंतवली जाते आणि 7 फेरे मारले जातात. त्या दिवशी करंगळी आपल्या पोरीला त्या सांगत असते, आई ज्या दिवशी बापाचा, भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा, मित्र मैत्रिणीचा त्याग करून माझ्यावरती विश्वास ठेवून आली, आता या करंगळीमध्ये तुझी करंगळी गुंतली ना, जन्म माझ्या जोपर्यंत माझ्या देहात जीव आहे तोपर्यंत तुझा विश्वासघात होऊ देणार नाही, हे शिकवणारी आमची करंगळी आहे. पण आम्हाला याचं कधीच महत्त्व कळलं नाही माऊली, कारण हे शरीर फुकट मिळालं. आम्ही या शरीराचा अभ्यास केला. आम्हाला दात आहेत, 2 मोठाले दात आहेत, त्याच्या शेजारी थोडे बारीक आहे, त्याच्या शेजारी 16 दात आहे, त्याच्या शेजारी दाढ आहे, त्याच्या मागं आणखीन बऱ्याच दाढी आहेत. आम्हाला काहीच माहीत नाही कुणाला काय म्हणतात. आम्हाला फक्त देवानं दिलेत आणि आम्ही खातो जे खायला येईल ते. आमच्या समोरची जी 2 मोठाली दात आहेत त्याला पटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारची जे दात आहेत त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारचे दात आहेत त्याला सुळे दात म्हणतात. त्याच्या शेजारी दात आहेत त्याला नुसतं दात म्हणतात. त्याच्या शेजारी जी आहे तिला दहाड म्हणतात. आणि लग्न झाल्यावर येते तिला दहाड पहिलीच असते, फक्त याला अक्कल लग्न झाल्यावर येते, तिला अक्कल दाढ म्हणतात. आमच्या शरीराच्या सगळ्या इंद्रियाला देवानं नावं दिलेत. महाराज सांगताय देवानं 1 रुपया सुद्धा आमच्याकडून घेतला नाही. हे सगळं आम्हाला देवानं फुकट दिलंय. विठ्ठल विठ्ठल आम्ही कधीही देवाच्या गोष्टीचा विचार केला नाही की देवानं आम्हाला शरीर फुकट दिलंय आणि या फुकट मिळालेल्या शरीरानं
आम्हाला जीव दान दिलाय म्हणून आम्ही त्याचं भजन केलं पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा वाधिकेचा, वाधिकेचा, तो या झाला फाटा वाधिकेचा, वाधिकेचा. देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, भजन गोमटा, भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. मी देवाचं भजन का करायचं त्याचं पहिलं कारण आपल्याला सांगितलं होतं. संकटाच्या समयी देवाशिवाय आपल्याला कोणी सोडत नाही म्हणून त्याचं भजन करा. देवाचं भजन का करायचं त्याचं मी दुसरं कारण सांगितलं. देवाने आम्हाला या शरीरासाठी जीव दान दिलाय म्हणून त्याचं भजन करा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण, नासे शिवपन भवरोग म्हणून त्याचं भजन करा. दुसरं कारण, या जगामध्ये फक्त देवच खरा आहे आणि बाकीचं सगळं खोटं आहे म्हणून त्याचं भजन करा. संसारामध्ये किती दिवस राहिलो, संसारातल्या लोकांचं किती दिवस भजन केलं तर संसाराचं वर्णनच माझ्या माऊलीनं केलंय. लटेका व्यवहार सर्व हा संसार, वाया यरधार हरिवीण. संसार खोटा आहे आणि फक्त या जगामध्ये देव खरा आहे म्हणून त्याचं भजन आम्ही केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज आणखीन देवाचं भजन केल्याच्या नंतर आम्हाला काय समाधान मिळेल? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, वा वा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, समाधान, समाधान. जय हो जालो सर्वान, सर्व जालो सर्व अलंकार, सर्व सुख 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 जालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. महाराजांना विचारलं, महाराज भजन केल्यानं काय होतं? तर महाराज सांगतात, ज्याला वाटत असेल मी सदा समाधानी राहावं त्यानं सदा देवाचं भजन करावं. सदा नाम घोष, नामाचा घोष केला पाहिजे. आणि तो कदा कदा म्हणजे कधी कधी नाही, तर महाराज सांगतात सदा नाम घोष. देवाचं भजन रात्रंदिवस केलं पाहिजे. काय होतं देवाचं भजन केल्यानं?
मी वृंदावनला गेलो. वृंदावनला गेल्यावर मला त्या ठिकाणी एक साधू भेटला. त्यानं मला विचारलं, महाराज जी आप कहाँ से आए हो? मी त्याला सांगितलं हम महाराष्ट्र से आए हो. त्यानं मला विचारलं कौन सा गाव है आपका? आता मी म्हटलं मी जर याला आखे गाव म्हटलं तर याला कधी कळायचं वृंदावनमध्ये. याला जरा मोठं नाव सांगू की जे सगळ्या जगात प्रसिद्ध आहे म्हणून म्हटलं हम शिरडी वाले साईबाबा मालूम है ना, वही शिरडी के गाव में रहने वाले हो. मी त्याला प्रश्न विचारला, आप कभी आए थे हमारे महाराष्ट्र में? त्याने मला सांगितलं, महाराज जी एक बार आया था मैं महाराष्ट्र में, शिरडी से ही दर्शन करके मैं जब मंदिर के बाहर आया, ऐसा ही एक धर्म मंडप था, आप जैसे एक महाराज जी थे, ऐसी धोती थी, ऐसा शर्ट था, ऐसा फेटा था, और ऐसे ही कंबर कस के वो महाराज जी सभी लोगों को बोल रहे थे राम राम बोलो, विठ्ठल विठ्ठल बोलो, ताली बजाओ, भजन करो. त्याने मला विचारलं, महाराज जी राम कहने से क्या होता है, भजन करने से क्या होता है, ताली बजाने से क्या होता है, राम कहने से क्या होता है? त्यानं मला विचारलं, महाराज राम म्हटल्यानं काय होतं, काय होतं भजन केल्यानं? मी त्याला एक श्लोक सांगितला. त्याला मी सांगितलं राम म्हटल्यानं काय होतं माहित आहे? रकारोच्चार मात्रेनं बहिर निर्याती पातकम. त्याला मी म्हटलं, अरे राम म्हटलं की माणसाचं तोंड उघडतं आणि म म्हटलं की माणसाचं तोंड बंद होतं. मला आज कीर्तनाचे जेवढे पैसे देणार आहेत तेवढे मी सगळे तुम्हाला देऊन टाकीन, फक्त एका अटीवर. राम म्हणताना तुम्ही तोंड बंद करून दाखायचं, म म्हणताना तोंड उघडून दाखायचं. असं तुमच्याच्यानं होणार नाही आणि मी तुम्हाला पैसे देणार नाही. राम म्हटलं की माणसाचं तोंड उघडतं आणि म म्हटलं की माणसाचं तोंड बंद होतं. आमचं शास्त्र सांगतं रकारोच्चार मात्रेनं, रचा उच्चार झाला की बहिर निर्याती पातकम. राम म्हटलं की आमचं तोंड उघडतं आणि आमच्या अंतकरणातलं सगळं पाप बाहेर जातं. बाहेर गेलेल्या पापाला परत आत येऊ नये, आत येता येऊ नये म्हणून या तोंडाचं गेट बंद होतं. म म्हटलं की दरवाजे बंद होतात, नो ॲडमिशन विदाउट परमिशन, परत त्या पापाला आत येता येत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं बाहेर गेलेल्या पापाला बाहेर पाठवता येतं आणि बाहेर गेलेल्या पापाला परत आत येता येऊ नये म्हणून मचा उच्चार होतो. त्याने मला पुन्हा प्रश्न विचारला, महाराज जी राम कहने से जो पाप बाहर जाता है वो फिर किधर जाता है? तो म्हटला जे पाप बाहेर जातं ते कुठे जातं? म्हटलं त्याच महाराजाच्या समोर जे लोक बसलेले असतात, महाराज एवढ्या वेळा राम राम म्हणतात तरी जे राम म्हणत नाहीत, बाहेर आलेलं पाप सगळं त्यांच्या डोक्यावर बसतं, ते कुठं सुद्धा जात नाही. पाय मृत्यू लोकामध्ये रामनामाचं एवढं महत्त्व आहे, भगवान परमात्म्याच्या भजनाचं एवढं महत्त्व आहे. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही तीच साधना केली आणि आमच्या जीवन हे समाधानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलं. महाराजांना विचारलं, महाराज ते समाधान कोणत्या स्वरूपाचं होतं? जगद्गुरु तुकोबाराज सांगतात ते समाधानाचे अलंकार आम्ही आमच्या शरीरावरती परिधान केले होते, अभंगाचं दुसरं. Oh
सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसो महाराज सांगतात भजन केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये जे समाधान प्राप्त झालं आणि आमच्या या शरीरावर सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या जीवनामध्ये परिधान केले. जीवन बाकीच्या कुठल्याच साधनानं समाधानी बनणार नाही. शरीर चांगलं मिळालं म्हणून जीवन समाधानी होत नाही. आपल्यापेक्षा एखादं गोरा पाहिलं की माणसाला लगेच वाटतं मी याच्यासारखा थोडा गोरा असतो तर बरं झालं असतं. आपल्यापेक्षा एखादा उंच मिळाला की आपण म्हणतो आपण लईच बुट्टे आहे त्याच्या एवढ्या असतो तर बरं झालं असतं. आपल्याकडं सायकल एखाद्याकडे मोटरसायकल पाहिली की वाटतं उगाच आपल्याकडे सायकल आहे देवाने हे दिली असती तर बरं झालं असतं. संसारातल्या भौतिक साधनानं जीवन समाधानी होत नाही. जीवन भगवान परमात्म्याच्या भजनानं समाधान होतं. तुकोबाराय सांगतात त्या समाधानाचे अलंकार आम्ही आमच्या जीवनामध्ये परिधान केले. नवे नवे ते आम्हाला देवाच्या भजनामुळे मिळाले. आणि जो देवाचे भजन करतो ना आज त्याचं जीवन एक वेगळ्याच पद्धतीचं असतं. आज इथं आल्या आल्या ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये बसलो दीपक महाराज माऊली आम्ही बसलो त्यावेळेस आम्हाला समोर बसलेले सगळेजण सांगत होते की बाबांचा नेहमी जप चालू असतो. गुरुवर्य गोपालदासजी महाराज रात्रंदिवस यांचं भजन यांचं नामस्मरण चालू असतं. जो माणूस रात्रंदिवस भजन करतो ना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा असतो. ज्ञानोबाराज सांगतात जयाचे नाव तीर्थ रावो दर्शनी प्रशस्तीशी ठावो जयाचे अंगे संगे ब्रह्म भावो भ्रांतासी ये. भजन करणाऱ्या माणसाचं दर्शन जरी घेतलं तर भ्रांत असणारा पुरुष सुद्धा मुक्त होतो. बाबांचं दर्शन घेतल्यावर समाधान झालं. ही भजनाची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला आमच्या जीवनामध्ये आम्हाला भजन करत नाही आणि ज्या दिवशी आम्ही भजन करत नाही त्या दिवशी आमचं जीवन तुकोबारायांसारखं सर्व सुख अलंकार परिधान जे तुकोबारायांनी केलेत ते आमच्या जीवनामध्ये कधीच प्राप्त होत नाही. तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मी रात्रंदिवस भजन केलं त्या भजनाचा परिणाम सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्ल तसो. आणि महाराज सांगतायत मी आनंदानं निर्भयपणानं डुलायला लागलो. किती निर्भय जीवन होतं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं. नुसतं तुकोबारायांचं नाव जरी ऐकलं तुकोबारायांचं नुसतं नाव जरी ऐकलं तर सामान्य माणसं घाबरत होते. याच्यामध्ये नवल नाही. तुकोबारायांचं नाव ऐकलं की काळ सुद्धा थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम. माणसानं असं नाव केलं पाहिजे. दीपक महाराज आपलं नाव घेतल्या घेतल्या लोक थरथर कापले पाहिजे. असं नाव माणसानं कमवलं पाहिजे की आपलं नाव ऐकून काम झालं पाहिजे. नाहीतर असं काम केलं पाहिजे की त्या कामाकडे पाहून आपल्या नावाची आठवण झाली पाहिजे. आपण असं काम करतो की आपल्या कामाकडे पाहून आपली तर आठवण होत नाही पण त्या कामाकडे पाहून 10-5 लोक आपल्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा या मातीमध्ये जन्माला आला. इंद्रायणीचं पवित्र पाणी येऊन 3 डोंगरावर ज्या महात्म्यानं 42 वर्ष साधना केली आणि त्या साधनेचं नामस्मरणाची ताकद जगद्गुरु तुकोबारांनी एवढी कमवली की काळ तुकोबारायांच्या दारात आला तर थरथर कापत होता. नवे नवे नुसतं तुकोबारायांचं नाव ऐकलं तरी काळ यम थरथरा कापत होता. ही माझ्या तुकोबारायांच्या नावाची ताकद होती. अजून तुकोबारायांनी नामस्मरण करून काय कमवलं होतं माहित आहे. मी नेहमी सांगतो दुपारी झोपण्याची गरज नसतानाही जे झोपलं जातं त्याला आराम म्हणतात. दुपारी झोपायची गरज नसते पण काही काही माणसं एवढे जेवतात की जेवता जेवता डोळे जागतात आणि तसेच खाली पडतात. काही तर खाली पडतात
तरी घास तोंडात असतो आणि डोळे झाकलेले असतात. एवढे आळशी जगद्गुरु तुकोबाराय कुणाला म्हणावं. काय अशी परमार्थिक साधना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली की ते सर्व सुखाचं जीवन जगद्गुरु तुकोबारायांनी बनवलं. दुपारी झोपण्याची गरज नसतानाही जे झोपलं जातं त्याला आराम म्हणतात. आणि त्या झोपेतून जर माणूस कधीच उठला नाही तर त्याला हे राम म्हणतात. चौघाच्या कांद्यावर जावं लागतं. त्या झोपेतून माणूस जर उठलाच नाही तर त्याला हे राम म्हणतात. जो दुसऱ्याचा आत्मा जाणतो त्याला आत्मा राम म्हणतात. जो मित्रासारखा वागतो त्याला सखा राम म्हणतात. एक पत्नी व्रताचं जो पालन करतो त्याला सीताराम म्हणतात. ज्याच्या कानावर कायम जय हा शब्द पडलाय त्याला जय राम म्हणतात. शत्रू बरोबर लढताना शस्त्र किंवा शास्त्र वापरतो आणि समोरच्या बरोबर लढतो त्याला परशुराम म्हणतात. बेईमानीनं जो कमवतो त्याला बेईमान म्हणतात. हल्लीच्या काळी झोपेतून उठवण्यासाठी जो आम्हाला मदत करतो त्याला आला राम म्हणतात. जगाचा मालक ज्यांच्या दारामध्ये विमान घेऊन उभा होता त्यांना तुकाराम म्हणतात. विठ्ठला हे तुकाराम होणं सोपं नाहीये. महाराज सांगतात याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस देवाचं भजन केलं आणि भजन केल्यावर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो. आम्ही आनंदानं नाचायला लागलो, आनंदानं देवाचं भजन करायला लागलो. महाराजांना विचारलं, महाराज आनंदानं तुम्ही नाचायला लागले, आनंदानं भजन करायला लागले, त्या भजनाचा परिणाम काय झाला? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देहामध्ये होतो पण देहामध्ये नसल्यासारखं आमचं जीवन झालं. अभंगाचं तिसरं असोयसा कोठे आठवत नाही. 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 देहची विदेही हो गुणाचा. देहची विदेही हो गुणाचा. देहची विदेही हो गुणाचा. देहची विदेही हो गुणाचा. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व असो ऐसा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. महाराज सांगतायत परमार्थामध्येच रात्रंदिवस देवाचं भजन केलं, जीवन समाधान झालं. जीवन समाधान झाल्यावर सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या शरीरावरती परिधान केले. आनंदानं निर्भयपणाने या समाजामध्ये वावरायला लागलो, नाचायला लागलो आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली की असो ऐसा कुठे आठवची नाही. आम्ही कुठं राहतो, काय खातो, कुणाला बोलतो, कसं राहतो याचं काहीही आम्हाला आठवण राहिली नाही. त्याचं कारण आम्ही फक्त देहामध्ये दिसायचो परंतु असून नसल्यासारखं राहायचो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोने राहती. महाराज सांगतात तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दुरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला.
आम्ही फक्त देहामध्ये होतो, परंतु या देहाविषयी आम्ही अजिबात तादात्म्य कधीच राहिलं नाही. आम्ही काय करतो, काय राहतो, महाराज सांगतायत माझी या देहाची मज नाही चाड. माझा देह काय आहे, मी कुठं राहतो, काय करतोय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी सगळं विसरून गेलो. एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नीनं तुकोबारायांना सांगितलं, महाराज आज भामचंद्र डोंगरावर, भंडाऱ्या डोंगरावर, घोराळेश्वर डोंगरावर तुम्ही जाऊ नका म्हटले. का रे आवडे, आज माझा भाऊ येणार आहे आणि फार दिवसातून येणार आहे. कधीच्या नावात त्याला आज यायला वेळ भेटलाय, तुम्ही जाऊ नका म्हटले. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुझ्या भावासाठी मी माझं भजन करायला मोकळा नाही, मला माझ्या भंडाऱ्या डोंगरावर जायचंय. जिजाबाई तुकोबारायांना सांगतात, अहो स्वैऱ्या धायऱ्यासाठी तरी कधीतरी एखाद्या दिवशी घरी थांबत जा, कायमच काय सप्त्याला, एखाद्या दिवशी तर घरी थांबा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे स्वैरे माझे नाही आहेत आणि हे स्वैरे काही कामाचे नाही आहेत. म्हणजे स्वैरे धायरे संपत्तीचे लोक म्हटले, अरे हे स्वैरे धायरे हे पैशासाठी फक्त आपल्या जवळ येतात, पैसा असला की प्रेम करतात. आपला जो पैसा नसला का स्वैरे धारे आपल्या दारात येतात का? अजिबात कोणी येत नाही. म्हणून आम्ही म्हणत असतो, जो वरी चळन गा तो वरी म्हणते माझा, जो वरी चळन गा. महाराज सांगतात, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळेजण प्रेम करतात. पैसा नसला की स्वैरे धायरे आमच्यावर कोणी सुद्धा प्रेम करत नाही. तुकोबाराय सांगतात, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती वेळोवेळा किंवा विठोबाचे. तुकोबाराय सांगतात, माझे सोयरे कोण आहेत? ज्यांना देव समजतो, जे देवाचं भजन करतात, ते माझ्या जातीचे आहेत, ते माझे सोयरे आहेत. हा माझा स्वैरा नाही, तुझा तो भाऊ आहे. जिजाबाईनं सांगितलं, अहो कधीतरी ऐकत जा. तुकोबाराय फक्त कधीतरी ऐकायचे ना, आपण रोज ऐकतो. तरी सुद्धा काही काही बहादर दीपक महाराज भेटले का ते म्हणतात, गणेश महाराज तुकाराम महाराजाची बायको आणि आपली बायको एकदम सारख्याच दोघी. मी म्हटलं कस काय? तो म्हटला, जशी त्यांची बायको त्यांना फडाफडा बोलायची तशीच आपली जिजाबाई आपल्याला बोलायची. मी म्हटलं, बावळ्या, नुसतं जिजाबाई तुकोबारायांची बोलते म्हणून तुझ्या जिजाबाईची आणि तुकोबारायांच्या जिजाबाईची बरोबरी नाही होणार. अरे तुकोबारायांची जिजाबाई तुकोबारायांना जेव घातल्याशिवाय कधी अन्नाचा घास खात नव्हती. भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, घोराळेश्वर डोंगरावर जिथं तुकोबाराय असतील तिथं पायी पायी चालत जात होती. तुकोबारायांची जिजाबाई तिथं जाऊन तुकोबारायांना जेव घालत होती आणि मग तुकोबारायची जिजाबाई घास खात होती. तुझी जिजाबाई भजे तळायला बसली तर 3-3 गाणे खातीन, मग चौथा तुला ठेवती. तो म्हटला, नाही महाराज ती चौपाती, आता चौपायला 3 गाणे खावे लागतात. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांच्या जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना 7 परमार्थामध्ये त्या ठिकाणी सांगतायत की महाराज आजच्या दिवस घरी थांबा. नाविलाज झाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी थांबतो पण तुळशीच्या ओट्यावर मी भजन करील, मी घरात बसणार नाही. तुकोबाराय भजन करत बसले. स्वयंपाक झाला की मला सांग म्हटले. स्वयंपाक झाला. जिजाबाईचा भाऊ जेवायला बसले, तुकोबाराय जेवायला बसले आणि जेवायला बसल्यावर जगद्गुरु तुकोबारायांना जे खायचं होतं तेवढं खाल्लं. जिजाबाईच्या भावानं प्रत्येक घासामध्ये हातामध्ये घास घेतला, बुडवला, भाजीत बुडवला, आमटीत बुडवला, जे घेतलं भजे खाल्ले, सगळं आणली होतं, कशातच मीठ नव्हतं. गडबडीमध्ये असं होतं कधी मध्ये. मी एकदा कीर्तनाला निघालो, फेटा न्यायचं तर मी धोतरच नेलं, पण मी हुशार होतो. मी धोतराचे काठ आत घातले आणि पांढरा फेटा म्हणून डोक्याला बांधलं. लोकांना नाही समजलं, पण कीर्तन होस्तोवर मला समजत होतं की आपण डोक्याला धोतर बांधले. गडबडीमध्ये होतं. चला, जिजाबाईकडून काहीच त्या स्वयंपाकामध्ये नाहीये. जेवण करत असताना आपला भाऊ कमी जेवला, कारण मीठ नव्हतं आणि ज्याच्यामध्ये मीठ नाही ते अन्न माणसाला तोंडात घालू वाटत नाही. जेवण झालं. जगद्गुरु तुकोबाराय निघाले. त्या ठिकाणी मासाहेबांचे भाऊ पण निघून गेले
आणि ज्या वेळेस महिला मंडळी एवढ्या इमानदार आहेत, घरामध्ये आलेले सगळे पाहुणे जेवल्याशिवाय घरातली बाई कधी जेवणार? जेवत नाही. तीच इमानदार बाई असते. नाही तर काही काही बाया तळीताच भज्याचं पीठ खात्यात, उरड्या खात्यात, शिरा झाला का शिरा खाऊन पाहत्यात. पण काही बिचारा इमानदार असतात. जिजाबाई नंतर जेवायला बसल्या आणि जेवायला बसल्याच्या नंतर पाहिलं तर कशामध्येच मीठ नाही. जिजाबाईच्या लक्षात आलं याच्यामुळे आपला भाऊ जेवला नाही. अरे एवढ्या दिवसामधून आपला भाऊ आला आणि बिगर जेवणाचा पाठीमागे गेला. सगळ्यात जास्त बहिणीचा भावामध्ये जीव असतो. आपला भाऊ आपल्या घरून बिगर जेवणाचा गेला. ज्यावेळेस जिजाबाईला फार दुःख वाईट वाटलं. संध्याकाळी तुकोबाराय घरी आले आणि जिजाबाई तुकोबारांना एवढ्या बोलल्या, अरे माझा भाऊ तुमच्या समोर सांगायला लाजला असेल ताई भाजीमध्ये मीठ नाही म्हणून, भाज्यामध्ये मीठ नाही म्हणून, पण तुम्हाला काय झालं होतं? जिजाबाईला तुकोबाराय म्हणतात, स्वयंपाक कोणी केला होता? जिजाबाई म्हटले मी केलं होतं. त्याच्यात मीठ टाकायचं कोण विसरलं? म्हटले मी विसरलं. मग मला का आरडते? म्हटले अगं तुला खरं सांगू का आवडे, माझे या देहाची मज नाही चाड, किंवा काय खातो आम्ही कासया सांगते, कैसे हे लागते निनोमुखी. जिजाबाईनं जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, अगं मी या देहामध्ये फक्त आहे, परंतु या देहाची मला कसलीही चाड नाही आहे. आता मला रामनामाशिवाय दुसरी कशाचीही चव राहिलेली नाही आहे. महाराज सांगतायत, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. आमचं जीवन परमार्थामध्ये आल्यावर या भौतिक जगाविषयी उदास आहे. महाराजांना विचारलं, जीवन उदास होणं म्हणजे नक्की काय? तुकोबाराय सांगतायत, आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन ज्ञानरूप झालंय. आमचं जीवन अग्नीप्रमाणे झालंय. अग्नीमध्ये जसं काही टाकल्यावर भस्मसात होतं, आमचं जीवन या मृत्यू लोकामध्ये ज्ञानरूप झालंय. आणि ज्ञानाला आमच्या शास्त्रामध्ये अग्नी म्हणलंय. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानामध्ये सगळे कर्म जसे जळून खाक होतात, आमचं जीवन ज्ञानरूपी झालंय. आमच्या अंगाला पापही लागत नाही, आमच्या अंगाला पुण्यही लागत नाही. आमचं जीवन अग्निप्रमाणे झालंय. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्ही झालो विरूप, 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 तुका म्हणे आम्ही झालो विरूप,
तेरा पाया तेरा वाली मैं आया तेरा वाली तूने मुझे बुलाया तेरा वाली मैं आया तेरा वाली हे बारा कोरात जवाया बारात मलमत चालत हो किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझा या झोपडीत माझा या झोपडीत माझा दिवानी बनी मैं दिवानी बनी दिवानी बनी मैं दिवानी बनी उड़ल के नारे दीवानी बनी उड़ल के नारे दीवानी बनी उड़ल के नारे दीवानी बनी मनमोहन कान्हा विनती करू दीन रे मनमोहन कान्हा विनती करू दीन रे विनती करू दीन रे विनती करू दीन रे मनमोहन कान्हा विनती करू दीन रे मनमोहन कान्हा विनती करू दीन रे घागर घेऊन निघाली माझ्या गौरन घागर घेऊन निघाली माझ्या गौरन नजर रोखून राधा झाली बावरी कसा येईना गे हरी अजूनी कसा येईना गे हरी अजूनी कसा येईना गे हरी आनंद निर्भर झुलत असो आनंद निर्भर झुलत असो झुलत असो सर्व सुखयालो सर्व अलंकार सर्व सुखयालो सर्व अलंकार एकदा सगळ्यांनी तुम्ही फक्त टाळ्या वाजा म्हणजे असं वाटतंय कीर्तन अजूनही एक तास चाललं तर बरं होईल पण खांदे वार पोटे भूक काय कीर्तनाचे सुख आहे का काहींना भुका लागल्या असतील चला शारदीय नवरात्र उत्सव आहे आई संतोषी मातेचा हा जागर 9 दिवस तन मन धनानं आपण सर्वजण सेवा करणार आहोत आणि 9 दिवस आपल्यावर आई संतोषी माता लक्ष ठेवून राहणार ज्याच्या ज्याच्या वाट्याला जी जी सेवा येईल त्यानं ती इमानदारीनं करायची त्याचं फळ त्याला भगवान भगवती संतोषी माता देणार आहे समोर बाबाजी आहेत बाबाजी आपल्यावर बाबाजींचा हा सर्व भक्त परिवार आहे सर्वावर लक्ष ठेवून आहेत म्हणून आपण आपल्या कुठल्याच कामामध्ये काम चुकारपणा करायचा नाही आमच्या संस्थेच्या सर्व दीपक महाराज अनिताताई या संस्थेतील सर्व विद्यार्थी अजिबात कीर्तनामध्ये उगाच उभा राहायचं म्हणून उभा राहिलेलं नाहीत आणि जीवावर आलंय असं पण भजन करत तुम्ही सगळ्यांनी पाहिले त्या बिचाऱ्या जीव तोडून भजन करतात आमच्या ज्ञानेश्वर माऊली यांचा आडनाव खोटे पण ते सुद्धा एवढा खरा खरा पकवाज वाजवतात
इकडून ताई तबला वाजवते. आमच्या वारकरी संप्रदायानं हा घालून दिलेला नियम आहे. स्त्री शक्ती काय करू शकते या जगाच्या इतिहासामध्ये झाशीची राणी असेल आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबाराय जगद्गुरू तुकोबाराय यांना परमार्थामध्ये साधनेमध्ये मदत करणारी जगद्गुरू तुकोबारायांची जिजाबाई हे भक्तीचं एक महात्म्य आहे, भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जिना घडवलंय ती एक जिजाबाई हे शक्तीचं महात्म्य आहे. या विश्वावर दोन स्त्रियांचे फार उपकार आहेत, एक जिजाबाई तुकोबारायांची आणि एक जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांची, जिनं भक्तीसाठी माझ्या जगद्गुरू तुकोबारायांना मदत केली आणि जिनं या महाराष्ट्राची शक्ती जिवंत राहावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलंय. या दोन जिजाबाईंच्या या महाराष्ट्रावरती उपकार आहेत आणि यांच्या उपकाराला जागा राहून ही महाराष्ट्रातली स्त्री शक्ती जिवंत आहे. शारदीय नवरात्र उत्सव आज या सर्व मुलींच्या भरवशावर आपण सर्वजण करतायत. आपण सर्वांनी या लहान लहान मुली आहेत, महाराजांच्या संस्थेमधल्या मुली आहेत, एका एका जिल्ह्यातल्या एका एका तालुक्यातल्या एका एका गावातल्या तुमच्या गावामध्ये आल्यात. आता 9 दिवस तुम्ही यांचं कौतुक करायचं, तुम्ही मोठ्या मनानं यांचा सन्मान करायचा. हे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. संस्थेमधली मुलं आहेत. तुम्ही ऊसाचा कारखाना पाहिला असेल, त्या ऊसाच्या कारखान्यामध्ये जळालेला ऊस टाका म्हणजे काळा ऊस टाका, एडावाकडा टाका, पाणी कमी पडलेला टाका, जास्त पाणी झालेला टाका. ऊस कसाही कारखान्यात टाकला तर त्याची साखर कशी होऊन बाहेर येते, पांढरी होते आणि ती पुन्हा कशी लागते, गोड लागते. ऊस कसाही टाकला साखर गोड होऊन बाहेर येते. आळंदीमध्ये कसलेही मुलं नेऊन टाकले तर ज्ञानोबा तुकोबारायांचा विचार करण्यासाठी चांगलीच होऊन बाहेर येतात. आळंदीमध्ये टाकताना घरचे पोरं चांगले पोरं आळंदीला टाकत नाहीत. मी पोरांचं सांगतोय, मुलींचं नाही सांगत. माझ्याकडे संस्था होती, मी जर म्हटलो ना माझी संस्था आहे मुलं टाका, कीर्तन झाल्यावर बरेच लोक भेटायचे आणि म्हणायचे महाराज आमच्या पोराला घेऊन जा, याला संस्थेत टाकायचं. मी म्हटलं का? ते म्हटले घरी आजाला आणतं, आजीला आणतं, बापाला आणतं, आईला आणतं, याला घेऊन जा. मी म्हटलं तिथं गेल्यावर मला आणीन आणि माझ्या बायकोला आणीन, हे तुमच्याकडेच राहू द्या. चांगले मुलं टाकत नाहीत, पण कितीही उडाड मुलं संस्थेत आळंदीत नेऊन टाकले की ते चांगलेच होऊन बाहेर येतात. हा मुलं तयार करण्याचा कारखाना म्हणजे श्री क्षेत्र ज्ञानोबारायांची आळंदी आहे. आणि अशा पवित्र आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या इंद्रायणीचं पाणी पिऊन, ज्या इंद्रायणीचं पाणी माझ्या ज्ञानोबारायांनी पिलंय, साधना केली, ज्या इंद्रायणीचं पाणी माझ्या तुकोबारायांनी पिलंय, साधना केली, ते पाणी आमच्या पोरांनी साधना केल्यावर त्यांच्या आयुष्यात कधीही काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून आज या सगळं मुली आहेत, कोण तबला वाजवतोय, कोण पेटी वाजवतोय, कोण याच्यामधल्या सगळ्या सुंदर मुली कीर्तन करतात, मुलं आहेत पखवाज वाजवतात, गायन करतायत. ज्ञानोबारा यांच्या कोणाच्याही जीवनामध्ये जर इमानदारीनं साधना केली तर काहीही कमी पडू देणार नाहीत. आणि त्याच्यासाठी अतिशय कष्ट आमचे दीपक महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी अनिताताई घेतात. त्यांनाही खूप खूप धन्यवाद आहेत. नाही तर घरात 2 लेकरं असली तर आईबापाला काही सुधरून देत नाहीत घरी. हे 100-125 मुली सांभाळायच्या, मुलं सांभाळायचे सोपं काम नाही आहे, पण याला सगळ्यांना आपल्या घरच्या लेकरासारखं सांभाळतात. आणि आपणही 9 दिवस आपल्या गावामध्ये आई संतोषी मातेच्या पवित्र दरबारामध्ये आज यांना बोलवलंय आणि ही 9 दिवस सेवा करण्याची संधी दिली. आपण सुद्धा यांना व्यवस्थित सांभाळायचं आहे. माझी कीर्तनाची वेळ संपलेली आहे. अभंगावर मला जे बोलायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा सगळ्यांनी वर हात करा. वारकरी संप्रदायाच्या, तुम्ही नका करू, तुम्हाला पकवाज वाचायचं. एकदा सगळ्यांनी भजन करू. हरी विठोबा रखुमाई,
सदा नाम घोष करू हरि कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भूगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत झालेली सेवा या ठिकाणी भगवती संतोषी मातेच्या चरणी पहिल्या दिवसाची माझी कीर्तन रूपी सेवा मी समर्पित करत आहे. चुकीचं असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल माझ्या सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचा आहे. त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी आपण सर्वजण पहिला दिवस आहे नजर लागेल असा हा सुंदर धर्म मंडप तयार केला आहे. आज पहिला दिवस आहे, परंतु उद्यापासून हा धर्म मंडप गच्च भरला पाहिजे आणि येणाऱ्या कीर्तनकाराला सुद्धा या ठिकाणी समाधान वाटेल एवढा हा धर्म मंडप या ठिकाणी फार कष्टानं बनवला आहे. पहा, कुठलंही काम ज्या दिवशी प्रेमानं केलं जातं ना त्याची साक्ष आहे. उगाच सप्ताह करायचा म्हणून करायचा असं काहीच नाही. इथं कशाचीही कमी नाही आहे, ना खाण्याची कमी, ना राहण्याची कमी, ना पाहण्याची कमी, ना ऐकण्याची कमी. दीपक महाराज म्हणले कोणत्या टायमाला काही पण खायला आहे, किती पण खा, पण इमानदारीनं भजन करायचं आणि इमानदारीनं आपण सर्वजणांनी उद्यापासून या धर्ममंडपामध्ये उपस्थित राहायचं. पुन्हा एकदा या ठिकाणी संतोषी मातेच्या समोर बाबा आहेत, बाबांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि थांबतो. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका